स्टॉपला गेल्यावर कळलं की आपल्या घराकडे जायची बस तर बंदच आहे आणि केली वडापाव पार्टी. नमस्कार मित्रांनो, मी प्रीती मोरे तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे या मिनी ब्लॉग मध्ये. तर आज चांगली चकाचक रेडी होऊन निघाले कॉलेजला. जायच्या आधी घेतली 2-3 तुळशीची पानं, कारण सकाळ सकाळ खाल्लेली ती चांगली असतात. कॉलेजला जायला एवढा प्रवास करायला लागतो की असं वाटतं गावाकडे. ही आहे माझी 5वी पासूनची मैत्रीण. आतापर्यंतचं अर्ध आयुष्य हिच्या बरोबरच गेलं. तुमच्याकडे पण आहे का अशी मैत्रीण? कमेंट मध्ये नक्की सांगा. इथं मी व्हिडिओ काढत होते आणि सगळे वाट बघत होते की कधी ही व्हिडिओ काढते आणि आम्ही जेवण करतोय. ही आहे आमच्या कॉलेजमधली अजून एक मैत्रीण. हिला पण आज व्हिडिओमध्ये घेऊनच टाकला आणि आमच्या काकूंची तब्येत बरी नव्हती म्हणून त्यांच्यासाठी इथं फळं घेतली. आणि बस स्टॉपला गेल्यावर कळलं की आपल्या घराकडे जायच्या बस तर बंद झाल्यात, कारण रस्त्याच्या कामामुळे घाट बंद होता. मग काय, अर्ध्या रस्त्यापर्यंत जाणारी बस पकडली आणि पुढे पप्पांना घ्यायला बोलवलं. जाता जाता वडापाव पण घेऊन गेल्यावर हात धुवून आधी वडापाव खाल्ला, कारण काम काय परत होत राहील. आधी पोटाला आराम दिला. त्याच्यानंतर सुरू केली इंटर्नशिप प्रिपरेशन. तर आज मला करायचं होतं प्रोजेक्टवर काम, पण काय आपलं चहा पिल्याशिवाय डोकं चालत नाही म्हणून आधी चहा पिला. तर चला तुम्हाला पण दाखवते आपल्या प्रोजेक्टचं काम कुठपर्यंत आलंय. तर आधी डेटाबेस तयार करून घेतलं, त्यानंतर टेबल्स तयार करून घेतले आणि त्या टेबलमध्ये इन्फॉर्मेशन भरून घेतले. आता फक्त त्यावर क्वेरीज परफॉर्म करायच्या राहिल्यात, नाहीतर आपला प्रोजेक्ट कम्प्लीट. आजच्या दिवसासाठी एवढंच. आणि हा, फॉलो करायला नका विसरू. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये.